नमस्कार. निवडक रुग्णचिकित्सेच्या आजच्या भागामध्ये मी वैद्य कौस्तुभपूरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आझादी का अमृत महोत्सव या पर्वाच्या निमित्ताने वैद्य बिंदू माधव शास्त्री पंडित यांनी संग्रहित केलेल्या विविध वैद्यांच्या काही रुग्णांचे अनुभव, चिकित्सेचे अनुभव आपण या पुस्तक अभिवाचनामध्ये ऐकतो. आयुर्वेद सेवा संघ पुस्तकमालाच्या अंतर्गत नगर आयुर्वेद महाविद्यालय अहमदनगर यांनी हे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. तर आजचा रुग्णानुभव आहे 166 पित्तभूयिष्ठ अपस्मार. ते वैद्य जे आहे ते त्यांचा अनुभव व्यक्त करतात. मला एक बोलावणे आले, तोच दुसरेही आले. अर्थात रोगी अत्यवस्थ असला पाहिजे आणि जाण्याच्या पंथातच असला पाहिजे असा मी अदमास मानला. रस्त्याने जातानाच रोग्याची हकीकत विचारता समजली ती. रोगी 6-7 वर्षांची लहान मुलगी. तिला ताप आला आणि दुसऱ्या दिवशी एकाएकी वांती होऊन ती बेशुद्ध पडली आणि कसेसेच करायला लागली. ताप फार नव्हता. रोग्याच्या घरी गेल्यावर रोग्यास हाक मारली पण उत्तर आले नाही. उष्णतामान 99 होते. नाडीची गती अत्यंत चपल होती. मधून मधून ठोके देखील मोजता येत नव्हते. घाम एकसारखा चाललेला. कातडी व डोळे पिवळट. डोळ्याला संज्ञा काही नाही. दृष्टी ताठ व एका बाजूलाच एकसारखी लागलेली. ओठाच्या कोपऱ्यास बारीक बारीक झटके, ट्विचिंग ऑफ कॉर्नर्स ऑफ माउथ आणि त्यातून तारदार पिवळा फेस व पाणी. इतकेत पापण्या आपोआप 3-4 वेळा मिटल्या व उघडल्या गेल्या. हे एक सुचिन्ह समजून लागलीच मी औषधोपचार सुचवला. लेडी पेंपळी उगाळून मधातून साठवा, ही जगेल. इतक्यात पुन्हा जोराची वांती होऊन नाकातोंडातून पिवळे चिवट पाणी बाहेर आले आणि हातापायास खूपच घाम येऊन अंग थंड पडले. आता कशाची ही वाचते. सर्वत्र रडारड. आता येथून पाय काढणेच बरे असे समजून मी जातो आता असे सांगून पलायनच केले म्हणाला. पण जाता जाता पुन्हा एक वार मधातून पिंपळी उघाडून ते चाटून द्या म्हणून सांगितलेच. हा प्रकार दुपारी 4चे दरम्यान सुमारास घडला. आता सायंकाळी काय निर्णय होतो म्हणून मी वाट पाहतो तोच शुभ बातमी मिळाली. ती पोर जवळजवळ गेली होती पण जरा वेळाने तिने केले आणि मग आम्ही तुमच्या सांगण्याप्रमाणे ते औषध दिले. आता ती तगमग फार करते आहे. तर आता काय देणार. तेच औषध रात्रभर दर 2 तासांनी चाटवीत जा आणि तिला झोप लागली तर मात्र उठवू नका असे सांगितले. माझ्या मते हा पित्तभूयिष्ठ अपस्मार ठरला. कारण त्यावेळी शरद ऋतू होता आणि एकंदर लक्षणे हृत्कंपः, शून्यता, स्वेदो, ध्यानम, मूर्छा, प्रमोडता ही स्पष्ट दिसून येईल. शिवाय तीत पीतफेनांग वक्त्राक्ष हेही लक्षण स्पष्ट दिसत होते. रोग्यास होणाऱ्या भावना पित्ताश्रुक रूपदर्शनम, अनलव्याप्त लोकदर्शन ह्या समजण्यास नीटसा मार्ग नव्हता. मात्र तहान फार लागत होती म्हणून रात्री केवळ दूध व पाणी देण्यास सांगितले. अपस्मार हा व्याधी मुख्य मर्म जे हृदय त्याचा आश्रय करून होणारा असल्यामुळे अशा ठिकाणी रसायन औषधांचा उपयोग करावा लागतो. तोंडावाटे पडणारे पिवळे पाणी चिकट होते म्हणून तेथे आमाशयातील कफाचा पित्तामुळे उत्क्लेश झाला असावा. अर्थात या ठिकाणी पित्ताचे अनुलोमन करण्यास सरद्रव्याचीही जरुरी होती व योगवाही आणि सूक्ष्म स्रोतोगामी असून पित्तास अविरोधी असे अनुपान हवे होते. म्हणून या ठिकाणी मधाची योजना अनुपानार्थ केली होती आणि औषध म्हणून पिंपळीचा उपयोग केला. रात्रीतून शौचास व लघवीस होऊन सकाळचे सुमारास रोग्यास झोपही लागली होती. दुसऱ्या दिवशी गेल्यावर तपासणी करताना रोग्याची होत असलेली हालचाल वगैरे पाहून व त्वचेचा रंग पाहून मला जरा नवल वाटले. कालचा तो पित्तल रंग आज बदलला होता आणि आपल्या सांगण्याप्रमाणे हालचालही होत होती. दुसऱ्या दिवशीही रोग्यास केवळ दुग्धाहारच देण्यास सांगून रोग्यावर झालेला मानसिक परिणाम नष्ट व्हावा आणि पित्तशमन व्हावे म्हणून चंद्रप्रभावटी 1 गोळी 4 वेळा मोरवळ्यातून घेण्याकरिता दिला. याने रोग्यास आरोग्यप्राप्ती झाली. पुढील रुग्णानुभव 167 ऊर्ध्वक रक्तपित्त हिमॅटेमेसिस. रोगी वय 50 वर्षे. म्हातारपणामुळे मधून दम्याचा विकार डोकावू लागलेला पण शरीरात निराळीच संप्राप्ती घडून आली. एके दिवशी 3रे प्रहरी रोग्याकडून तातडीचे बोलावणे आले. गर्दी बरीच जमली होती तरी मला मार्ग ऐसपैस मिळाला. का बोलावले त्याचा उलगडा अजून व्हायचा होता म्हणून काय झाले असे मी विचारताच काही नाही हो, त्यांना रक्ताची वांती झाली. या खमेल्यात झाली होती. आत्ताच आम्ही फेकली. हा रक्ताचा बेडका पहा. या हकीकतेवर माझा विश्वास बसेना. खोलीत लोहगंधी येत
येत होती हे मात्र खरे. आता खरा प्रकार रोग्यासच विचारावा म्हणून तिकडे वळलो. मला पाहतच, भाऊसाहेब आता कसं करू मायबाप, असं म्हणून रोग्याने प्रथम एक नमस्कार केला. काय झाले असं विचारताच रोग्याने सर्व हकीकत घाबऱ्याच पण इत्थंभूत निवेदन केले. अगोदर 2-3 दिवसापासून मला काळी परसाकडे होत होती, तरी मी तिकडे लक्षच दिले नाही. भूक काही लागत नव्हती, पण वेळेवर आधार म्हणून काहीतरी खात होतो. आज जेवायला बसलो तो पोटात कसेच झाले व मळमळ सुटली. हातातला घास खाली पडून गेला. परसाकडे लागली म्हणून तसाच हात धुतला गेलो. काळी परसाकडे झाली घरी आलो तो जास्तच मळमळ सुटली. घाम आला मूर्छा आली. आता आपली शेवटची वेळ आली म्हणून मीच जमिनीवर निजलो. तोच रक्ताची वांती झाली थोडा वेळ बेशुद्धावस्थेतच पडून राहिलो. आता जीव फार कासावीस होत आहे. घबराट फार होते पोटात भयंकर आग होत आहे. आता कसे करू? यातून वाचविणारी तुम्हीच आहात मायबाप. आता घाबरण्याचे काही कारण नाही. तुम्ही स्वस्थ पडून विश्रांती घ्या, मी औषध पाठवितो. रोग्याने सांगितलेल्या हकीकतीवरून हे रक्त आमाशयातूनच आले असले पाहिजे हे निश्चित होते. अर्थात हा विकार ऊर्ध्वग रक्तपित्त असला पाहिजे असे अनुमान केले. यावर प्रथम शोधन चिकित्सा विरेचनात्मक करणे जरूर होते. पण रोग्याचे अबलत्व लक्षात घेता शमन उपायांचीच योजना करणे बरे असे वाटून रक्तस्तंभन आणि रसवृद्धी व पित्तशमन होण्याकरिता पुढील चिकित्सा केली. प्रवाळभस्म 2 गुंजा अधिक दगडी बेर 2 गुंजा अधिक गुळवेल सत्व 4 गुंजा. 4 पुढे दर 2 तासांनी दुर्वांचा रस, तांदळाचे धुमण व खडीसाखर यातून. केवळ दुग्धाहारावरच राहण्यास रोग्यास सांगितले. शेळीचे दूध रक्तपित्त शमविण्यास उपयुक्त खरे, पण ते रोग्यास आवडत नसल्यामुळे गाईचे दूध देण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशीची हकीकत. 4 पुड्या घेतल्यावर जरा बरे वाटले. पहिली पुडी घेतल्यावर वांती झालीच. रात्री परसाकडेच काळीच झाली. वांती वाटे मात्र पाणीच पडले. हे तरी बरे झाले. पुड्या घेतल्यावर थोडी झोप लागली, पण अद्याप आग मात्र होत होती अशक्तता फार आली होती. दुसऱ्या दिवशीही वरील योगच दिला व ज्येष्ठमतसिद्ध दुग्ध जीवनीय व बल्य म्हणून रसायन काली देणे. तिसऱ्या दिवशी परसाकडेच नेहमीप्रमाणे पिवळट झाली, तेव्हा कुठे रोग्याच्या जीवात जीव आला. आगही अल्प होती म्हणून चंदनकल्प 3 मासे अधिक शर्करा 1 तोळा अधिक उदक 10 तोळे घेण्यास सांगितले. यामुळे 4थ्या दिवशी आग पूर्णपणे शमली. दुग्धाहारामुळे शोधन अल्प प्रमाणात होत होते, त्यामुळे पोटात गडगड होऊन 3-4 वेळा शौचास जावे लागत होते. तरी पण साफ झाल्यासारखे वाटत नव्हते. अंगाची रसरस नेहमी ज्वर असल्याप्रमाणे वाटणे ही लक्षणे थोड्या प्रमाणात शिल्लक राहिली. अर्थात ते रसधातूची वृद्धी झाल्याशिवाय कमी होणार नाही असे वाटले व कालांतराने ही झीज आपोआप भरून येईल असे वाटून चिकित्सा थांबवली. पुढे अकाली अभ्रे येण्यास सुरुवात झाल्यामुळे व अगोदरची दम्याची व्यथा, तशात मागून झालेले रक्तक्षय यामुळे दम्याचा उपद्रव फारच जाणवू लागला. व्याधीर उपरी यो व्याधीर्भवती उत्तर कालजा उपक्रम विघातीच स उपद्रव उच्चते. अर्थात हा स्वतंत्र विकार समजून त्यावर पूर्वीच्या अगदी उलट उष्णोपचार करावे लागले. खोकल्याचा त्रास इतका होता की सर्व रात्र थंडीमध्ये जागून काढावी लागत होती. अशा वेळी सूक्ष्म समीर पन्नग 2 गुंजा, आल्याचं रस व मध यातून सर्व रात्रभर प्राणकाली व मुहुर्मुहू मधून चाटण्यास दिले. 2 दिवसात खोकला बराच कमी होऊन झोप येऊ लागली. 4 दिवसात खोकल्याची एकदाची उबळ फारच जोराने येऊ लागली व कफ लवकर सुटेना. यावरून समीर पन्नगाचे कार्य कफ संशोषणात्मक होते हे सिद्ध झाले. पुढे कफ सुटण्यास ज्येष्ठमध, बेहडा व खडीसाखर ही तोंडात धरण्यास सांगितली. हा तमकश्वास अभ्रकाळी होतोच, पण रक्तपित्त मात्र बरे झाले आहे. सूक्ष्म समीर पन्नग साठी तळटीप आहे. 1 गुंज औषध अधिक 10 गुंज दुग्ध शर्करा मिल्क शुगर हे मिश्रण एकत्र चांगले करून औषध सूक्ष्म करतात. पुढचा रुग्णानुभव. गुदकुष्ठ, अहिपूतना. लहान मुलास गुदाजवळ होणारे व्रण. रोगी मुलगा, वय 6 वर्षे, बहिरा व मुकाम. 6 महिन्यांपासून कुल्ल्यावर फोड येऊन व्रण झाले होते. शिवाय 1 व्रण बेंबीच्या जवळ डाव्या बाजूस झाला होता. प्रत्येक व्रणाचा आकार साधारणतः पावली एवढा असेल. व्रणांची एकंदर संख्या 15-16 होती. व्रण लाल असून अतिशय खाजत. हा मुलगा खोड्या करतो, खेळतो व लवकर दमतो. श्वास याला दिवसातून 3-4 वेळा फार घाम येतो अशी तक्रार मुलाच्या वडिलांनी सांगितली. रोगाचा पूर्वेतिहास. या मुलात जन्मल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात सपाटून खरूज झाली.
कुष्ठ. कोपरापासून पुढे हात, गुडघ्यापासून खाली पाय व डोके सर्व सडले होते. हाताची बोटे गळून पडतील की काय असे वाटणे इतपत ती मुळाशी कचली होती. 6 महिने कोणत्याच औषधाचा गुण येईना म्हणून एक साहसी उपाय केला. ऑइल इंजिनात घर्षणाची जागी घर्षण जास्त होऊ नये म्हणून घातलेले व घर्षणात नंतर तेथेच सांडलेले मळकट तेल आणून यात त्या धातूचा अंश येतो. रोज रात्री सर्वांगास फासावयाचा क्रम 4 महिने चालू ठेवा. तेव्हा ते कुष्ठ बरे झाले. तथापि दरसाल उन्हाळ्यात हे फोड उठण्यास, ग्रीष्म ऋतूत व व्रण होण्यास प्रारंभ होऊन हिवाळा अखेर ते कुष्ठ चालू असते. त्यात खाज मनस्वी असते व सरकारी दवाखान्यात मिळणाऱ्या पिवळ्या गंधकाच्या मलमाने ते बरे होत नाही. औषध योजना: ढुंगण, स्फिक व पोट, उदर ही मेदाची स्थाने होत. अष्टांगहृदय, सूत्र 11-10 या ठिकाणी झालेले कुष्ठ प्राय मेदोधातूच्या दृष्टीमुळेच असणार. घाम हे लक्षण मेद व पित्त यांची दृष्टी स्पष्टपणे दाखवते. रोगाच्या इतिहासावरून मज्जादृष्टीचाही बोध होतो. म्हणून या मुलास मेदोगत ज्वरयोग कल्प, मेदोगत ज्वरावर उपयुक्त अशा काडीचे राईत, गुळवेल, चंदन व सुंठ या वनस्पतीचे काढे करून गाळून त्यात साखर घालून प्रथम बराच वेळ चुलीवर व शेवटी थोडा वेळ उन्हात आटवून तयार केलेली औषधी साखर, 1 मासा अधिक मज्जायोग कल्प 6 गुंज, रसांजन 2 गुंजा या मिश्रणाच्या 3 पुड्या त्रिकाळ मधातून घेण्यास दिल्या. रसांजन हे पित्तकफनाशक, अष्टांगहृदय उत्तरस्थान 271 प्रसिद्ध मेदपाचक, अष्टांगहृदय सूत्रस्थान 14-23 व मलांचे शोधन करणारे आहे. बाह्योपचार: पारागंधकाची कज्जली 1 गुंज अधिक चंदनादिवटी 1 गोळी अधिक रसांजन 4 गुंजा ही पूड साध्या मलमातून व्रणावर लावण्यास दिली. या औषधांनी 15 दिवसात सर्व व्रण नामशेष झाले. खाज गेली, घाम येणे संपूर्णतः नाहीसे झाले, श्वास कमी झाला. इतकेच नव्हे तर दिवसभर खूप खेळून शिवाय सायंकाळी 1.5 मैल फिरण्याइतकी ताकद आली. दरसालच्या अनुभवावरून इतक्या लवकर हे व्रण जातील असे आपणास वाटले नव्हते, असे उद्गार मुलाच्या वडिलांनी काढले. या मुलाचा बहिरेपणा कमी होण्याकरिता काही वातकफनाशक वनस्पतींनी सिद्ध केलेल्या महास्नेहाचे कर्णपुराण व नस्य रोज करण्यात येत असून पूर्वीपेक्षा ऐकू येते असा घरातील मंडळींचा अनुभव आहे. हा मुलगा मोठ्याने ओरडू शकतो, तथापि जीभ लुळी असल्यामुळे बोलता येत नाही. म्हणून वाचा प्राप्त होण्याकरिता इतर औषधी योगांसह कल्याणक घृत रोज प्रातःकाळी घ्यावयास सांगितले आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.